हा मी काय म्हणत होतो. हॅलो अँड वेलकम बॅक टू. नाही तर मी विसरलो. काय पहिला हे पूर्ण तर त्या रेडी करून मला काय माहिती, मी ब्लॉग काढणार होतो, खाली करणार होतो, पण भक्ती म्हटली वर ये म्हणून. मी बोललो त्यांनी गाडीवर लावली आहे, चल बोलत होते. हा तर सोबेल व्हॉट्सअप काय कसं हिंदी कुठे गेलो मी. हा तर आज काय तारीख आहे. आज काय तारीख आहे? आज 12 किंवा 13 तारीख आहे आणि आज आम्ही आलोय 13 रामतीर्थ द फेमस. हा ते रामतीर्थ टेम्पल आणि इथली काहीतरी बॅक स्टोरी पण आहे या मंदिराची. ती स्टोरी आम्हाला आता माहित नाही. लोकांकडून कळाली. हा बघू, इथं जर लोकल्स असले तर आम्ही विचारतो. हा वी आर जस्ट एक्सप्लोरिंग दी हलसी. हो ह्याला सर्च मारलं. हा हलसीच येतं बघा गुगल. हा प्ले स्टोरला. जर तुम्हाला पण यायचं असेल, जर तुम्ही हा मी लोकेशन देतो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. येस हा 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 आय हे काय भारी आहे. मस्त आहे ना. पाणी घालायची. कुठं वाव वॉट काय कुठे गेलं अरे कुठे गेलं. हा तर हिला असं म्हणायचं की ते कावले उडतात ते काय पॅराग्लायडिंग. ते पुण्याचे लोक तसे काईट. इथून आलो आहे. ओके चालतं आत मध्ये. तू चालतं म्हणजे आता मी बोलले असं वाटते. पाय घालत दाखवलं असतं. भारी राव इथं. तर काय नाही इथे एक तुम्ही का थांबलाय असं. तुमचा वय फ्रेम भारी होती माहिती का पण. हा हा इथे मस्त आवरून बिवरून येतो. ते प्री वेडिंग शूट मध्ये इथं हे पाहिजे. इथं सांगितली होती तिला शूट करायला. अरे इथलं म्हणतोय मी. पाणी किती घाण आहे. पाणी पावसाचं पाणी. हो काय ते आता इंग्लिश मध्ये मला बोलता नाही. काय फायदा एवढं ह्याचं. ते नाही म्हणायचं मी एवढं फेमस मंदिराचा काय फायदा. पाणी साफ नाही करू शकत. बेडूक बघ कुठे आहे दिसत काय. कलर बघ कशाचा बेडूकचा. कुठे दुसरं बेडूक. मी बेडूक का दाखवतो इकडनं जाऊ ना. कुठं तर समोर याचे 2 गुंड आहे. चला किती सारे. मग तसेच बसतात की ते. आता हिला काय आता बसणार पण
काय काय गोष्टी कसल्या भारी केल्या अर्ध्या अर्ध्या तर हे जे फोटो वगैरे साठी येतात ना, त्यांना पहिला काय त्याला काय बघू आमचा म्हणजे माझा सध्याचा गायडन्स आहे. गायडन्सच ना गायडन्स नाही गाईड कुठं हा अरे काय चालू आहे इथं काहीतरी चालू आहे. नेत्रसुख घेऊन येऊया. फक्त बघून येऊ त्यांच्याकडे नको फोकस करायला आपण आपलं वेगळं करू. ते काय ना चांगले दिसणार नाही ते काय आम्ही काय पण किती पण झालं तर आम्ही पुण्याचे ते आमच्या अंगात किडे वळतातच. जाऊ नका. नाही लईच जण आहे ग्रुप मोठा आहे. इथं विंड नॉईज खूप येत असेल तर थोडं ते इग्नोर करा. खाली जाऊ शकतो इथं ना भाग येतो. हे काय अरे ह्यांना पहिला बंद करा. हे असल्या मुलांना यायला जायला बंद करायला पाहिजे. हे जे असे लोकल्स असतात ना हे ऐका छपरी पोरा आणि पोरे आलेले. हा हे असल्याला ना सगळ्यात पहिला ते काय म्हणतात रे बंद केलं पाहिजे. याला काय ते इंग्लिश मध्ये म्हणतात. हे काय वाटतंय काय सीन येतोय. अरे दिसत पण नाही मोबाईल मध्ये. हा दिसतंय तुला परत पुण्याला जायचं नाहीये का? अरे इकडे येते गोवा. हे असे सांगतायत की इथे जी ही केव सारखी दिसते कुठे गेली ही केव सारखी जी दिसते त्या केव मधून काय वाघ हा टायगर येतो. टायगर येस केव आणि वाघ नाही टायगर येतात. पण आता टनल आता टनलला काय म्हणतो हा मग अगं चल जुडिओवरती किती ट्रस्ट आहे मला माहिती का. जुडिओची टिप्पणी ट्रेक करतोय. हो मग तुला काय वाटतं त्यांनी तुला स्पॉन्सर केलं पाहिजे. हो प्लीज डू स्पॉन्सर द्या. एकच स्पॉन्सर चालेल मला फक्त थोडेसे फ्रीबीज द्या. अशा ही बाहेर कसं येतो इथून वाघ कुठून गप्पे जायची तर इच्छा खूप आहे पण परत आलो नाही ना मग बाहेर कुठून यायचं काय नसतं ना असं म्हणजे तसं नाही म्हणते मी असं म्हणजे साप नाही म्हणते मी. हा चुकून जरी लागलं बिगलं ना अरे मी खरंच काल तुम्ही जर सांगितलं असतं ना मला येताना मी गोप्रोचं माउंट वगैरे आणलं असतं. गोप्रो म्हणजे ते माउंट आणलं असतं इथं मोबाईल लावला असतं. मला काय माहिती आता आपण रामतीर्थ येणार आहे. कुठे चाललाय हा अरे बसायला चाललाय तुम्ही एवढ्या आत ऐक अरे एक पण जागा नीट नाहीये. शे काय सगळं माउंट जेवण बनवत असते ना कसं काय लागतं गार तरी आहे का ते. गार नाही गरम झालं. म्हणलो वाऱ्या गेला तुम्ही बघ दिसत का पाय काढ रे. नाही सर आज गेले खरंच गेले. गेले
मग हिला खोटच वाटतंय. हिने पण गोष्ट केल्या. येईल नाही खरंच गेले ए दे रे साल्या. काय आपलं पागल होली एकदम अजून एक खाली खड्डा त्याच्यात गेला. बस बस करवतच नाहीये कुठे माझ्याच हातून पाप करून घेतला. ज्यातून तो खाऊ. कचरा करतात. अशा लोकांना ना कधी आनंद नका जाऊ. मी कचरा नाही करत काहीच. ठीक आहे ठीक आहे. आता आता ते चुकून आता ते क्लिप मध्ये आलं का नाही माहित नाही, कारण की व्हिडिओ थोडा लेट चालू झाला. अरे हा काही जंगली हा कुठलं बी सुटतोय. इथं कमी नाही, इथं हाईट मोठी, कुठनं पण जाता येत नाही. बघ की बिनकारण ओरडतायत. डीजे डीजे कसं आणतील. डीजे नाही, स्पीकर आणला. स्पीकर काय सायल्या लोकल्स लोकल्स लोकल्स. ए ना नाही पाणी पिते ती. त्यांची मम्मी असं अशी फॅमिली 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 आली फॅमिली आली. अरे बबली कुठं राहिली. आले 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 आले. मधनच हसते तिथनं बाहेर येत आली. कसले हसते. मला एकदा विचारायचं का पाणी जवळ ह्यांना विचार का हे इथलेच आहेत का. मला लय विचारायची इच्छा आहे पण मला विचारलं वेगळं वाटतं. इथलं कोण नाही सगळे बाहेरचे. तिथे असणार ना ते मुलं. नाही ते पण बाहेरचेच आहेत. मग तू सांग काय स्टोरी. मला हा हा तर इथलंच आहे मला पुरी माहित नाही. काय खायचं का पोरी का. पूर्ण नाही माहित. हा हा मला वाटलं पोरी मुली माहित नाही तिथल्या. प्रत्येक गोष्टीत पोरी. पोरी आहे माहिती नाही इथलं. हो हो खरंच पोऱ्या माहित नसतील तर सांगू का तिला. झूठ बोलो बार बार झूठ बोलो. खोटं बोललं तर काळा पडशील. बबली तेरो मोबाइल वाभे तेरी स्मार्ट. ते शेकी शेकी हे कॉपीराइट आलं ना मला तुडवतील. आपण इथल्या लोकल्सला विचारू. पहिला हे तरी विचारू हे लोकल आहेत का. तुम्ही इथलेच आहेत का. हर्षीच आहेत ते. तुम्हाला मंदिराची म्हणजे काय म्हणतात हा बॅक स्टोरी हिस्ट्री माहितीये काय. म्हणजे कशामुळं म्हणजे काय. सात मंदिरं बांधत वाटतं पंडवानी पंडवानी. आणि म्हणजे काय म्हणजे काय म्हणतात त्याला ते माहितीये ह्याच्यातलं पाणी. आणि ते काहीतरी पप्पा काहीतरी म्हणत ते काहीतरी देऊ चिरले. अरे 5 पांडवांनी सांगितलं की आता कसं का बंद असतं सांगते. कशासाठी बांधलं होतं त्यांचे ते पायाचे ठसे इथे आहेत ते खरेच आहेत. कुठे आहेत. तिथे आहेत रामाचे. खरे आहेत का खरं कुठे आहेत. हे पावलं कोणाचे तसे. मला दाखव की मला का नाही दाखवले. तशी गोष्टी ब्लॉग मध्ये घ्यायला तुम्ही सांगत. कुठे आहेत हे उजी पावलं आहेत. मला तर वाटत नाही इथले असे म्हणतात की हे कोणाचे पावले आहेत रामाचे. म्हणजे इथं प्रभू श्री राम आले होते. ओ दीड्स काय दीड्स काय दीड्स नाही दिस अरे पण हा जसं की त्यांनी सांगितलंय हे जे पाणी दिसतंय तुम्हाला जे आता सगळ्यांनी घाण करून ठेवलंय. घाण म्हणजे कचरा वगैरे टाकून ते सगळे असं म्हणतात की कधीच म्हणजे असं पाणी काय त्याला नाही रे. म्हणून नाही सांगू. कधीच म्हणजे असं जिरत नाही संपत नाही कधीच खाली राहत नाही. म्हणजे पूर्ण वर्षाचे 12 महिने पूर्ण असं भरलेलंच असतं. भरलेलं नाही तर नाही पण असं असतंच. तेच ते बाई तेवढं इंग्लिश नाही. स्वयंपाकासाठी हेच पाणी वापरतो. होय बे घेतले स्वयंपाकात हे पण वापरतो. हा तेवढा त्यांना विचार. पाणी आता घाण असलं तरी इतर वेळेस स्वच्छ असतं. आता बाहेरचे लोक येऊन जे घाण करतात ना सो प्लीज ते करू नका. हा जे जे मगाशी तुम्ही बघितले जे तिथे नाचत होते त्यांना एक्झॅक्टली. छपरी नाही कारण की छपरी ते आम्हाला होते पण बघायला छान वाटत नाही. कारण की जे बाहेरून येतात विजिटर्स त्यांना जरा वाटलं पाहिजे बघून की म्हणजे आहे काहीतरी मंदिरात.
आणि जर इथले कोणतरी बघणारे असतील ना, म्हणजे हलशी काय गावातले, त्यांनी खरं सांगा हे जे पावले ते ओझे आहेत का कोणी कोरलेत मुद्दाम? कमेंट मध्ये डाऊट आहे आम्हाला, नक्की सांगा. काका हे पावलं खरे आहेत का? हे कुणाचे कुणाचे आहेत ते? हनुमान हनुमान. पदर? अरे ह्याला काय माहित नाही, हा लोकल राहून ह्याला बघ की. ते प्रोफेशनल लागतात काकू त्यांना. काय काय पदर ते विचार रे, पदर का काय म्हणतात ते, कुठे कुठे आहे हो? एकदम एंडला आहे का? जाऊ दे चला. ऐका आता टाइम हो आपण चला. दगडात पदर आहे असं जाताना ते राऊंड करून येत होतं ना, हा तेव्हाच असा दगडात पदर आहे. ऑरेंज कलरची ऑरेंज कलरची असायची. ऑरेंज कलर. जर ऑरेंज पदर असेल तर पत्र खरं कुठे आहे. रावणाने कुठं रा- सीताला, मग इकडे कसं काय? चल पण तो जर ऑरेंज पदर असेल आणि ते खरंच असेल तर करू पण शकतो. आपण ते मिस करू. गॉड नोज. नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तेव्हा पदर काय सगळं साडीत दाखवतो. असं नुसतं बोलायचं. अगं मी कुठं काय म्हणतोय, हे असे डबल मिनिंग मुलं जास्त नाही, यांना असं आणत नका जाऊ कधी पण. मी खरं सांगतोय, आता बोलताच तुम्ही तसं तर काय घेऊ. आता मी चांगलंच बोललोय. मग असेल ना कुठे ना कुठे का, कुठं ना कुठं बघ की, कुठं ना कुठं तर असणारच ना साडी त्यांची. मग असेल की त्यांची. त्याने साडी काढली होती काय समज अगं पळतानीच नाही म्हणते मी, त्यांची असेल ना पण. काय निशाणी. हा त्यांचे असतील ना, म्हणजे ठेवलेले त्यांचे. आपले कसे आता एक्स्ट्रा एवढे प्राइस का वाढवते? डबल प्राइस, एक्स्ट्रा प्राइस कशाला? आम्ही ना इकडं जे ब्लॉगचं एंडिंग करतोय, कारण की नाही एंडिंग नाही, अजून पण एक सांगायचं की खालची जे आम्ही मग रामतीर्थ जे एक्सप्लोर केलं, या गावामध्ये सध्या यात्रा चालू आहे. आणि इथले या मंदिराचं नाव काय? हां, तर या आम्ही म्हणजे सध्या एक मंदिर एक्सप्लोर करायला आलतो, काहीतरी नरसिंह म्हणून. हां, या पण मंदिर खूप काहीतरी असं लिहिलेलं आहे, लाईक म्हणजे महाभारतमध्ये कसं लिहिलेलं आहे तसं त्या पिलर्सवरती लिहिलेलं आहे. आणि इथले लोक असं म्हणतात की एव्हरी इयर त्या पिलरवरचा एक कमी होतो, एक अक्षर कमी होतं, आणि जेव्हा ते पूर्ण लेटर संपणार, म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, तेव्हा हे जग संपणार असं इथले लोक बोलतात. आता बघू शकतो. हो, बघू शकतो. चल की, आहे ना तिथे, चल. चल ना. आम्ही सध्यासाठी गार्डन मध्ये बसलो होतो आणि तिथं माझी पॅन्ट ओली झाली, म्हणून आतमध्ये जायला भीती वाटते मला. आय एम फिलिंग शाय. एवढंच राहिले आता हे. हो, इथे आणि हे सगळे 4 पिलर्स, सॉरी 4 नाही, हे बरेच पिलर्स आहेत. तर एकच पिलर एव्हरी इयर संपतो ना, म्हणजे एक पिलर खूप वर्षांनी संपणार ना, हां. म्हणजे त्याला डिकेड्स लागतील संपायला, कारण की त्याला बघ ना किती सारी वेलांटी, म्हणजे ही एक लाईन, ही एक लाईन, ही एक लाईन, मग ही. हो, म्हणजे असं एक एक. हां, हां. चालते दिसत नाही पण राहू. आयफोन नाही आमच्याकडे. एका देवाला ह्या देवाचं राग येतो, म्हणून तो देव ह्याला बघत नाही, तिकडे तोंड करून. खरं? हो, हे मला काय हलसीच्या history आहे? बाबांनी सांगितलं. बघ, हे हो ना. खरंच की, कुठे गेलं? आणि हा जो कासव आहे ना, कुठली तरी मेन नदी आहे हा पूर्ण बेळगावची, तर ती हिथून वाहते, पण ते पाणी कुठेच नाही इकडे पूर्ण गावात. आणि तू तर कान लावलंस ना कासवाला, तर तुला पाण्याचा आवाज मिळेल. खरं? प्रत्येकाला नाही, जे लकीस्ट असतात त्यांना येतो. ट्राय करू का? तर जसं की हिने सांगितलं की
म्हणजे समोर दोन दोन जे देव होते ते काय ते म्हणते भांडण काय म्हटली हा त्यांचं काहीतरी भांडण होतं. त्यातल्या एका देवाला इतका राग होता की तो त्या समोर जो थांबलेला देव आहे त्याच्याकडे बघतही नाही. हा त्याच्यामुळं एक जो देव तुम्ही दुसरा बघितला दुसरा सेकंड म्हणतात त्याचं तोंड त्याचं थोडंसं तिरकं आहे आणि जे समोर तो त्या दोघांच्या मध्ये जो कासव आहे त्या असं म्हणजे बोलतात की त्या दोन्हीच म्हणतात त्या कासवाच्या खालनं एक पाणी वाहतं पण ते पाणी आसपास अख्ख्या बेळगावातच म्हटली कुठे गेली अख्ख्या बेळगावात दिसत नाही काय ते पाणी. बेळगाव मधली जी नदी आहे मेन अशी म्हणजे धार्मिक असतात ना हां तशा टाईपचे तर ती नदी वाहते कुठे मला माहित नाही त्या नदीचं नाव बट असं आहे त्या नदीचा आवाज ह्या कासवाच्या खालून येतो बट ती नदी कुठेच वाहत नाही ते कुठे पूर्ण हलशीमध्ये कुठे दिसलं नाही ते पाणी वाहताना बट त्याच्या खाली पाणी आहे. हां आणि मी पण आत्ता म्हणजे थोडंसं कान लावून बघितलं कान लावून ऐकलं बघितलं कान लावून ऐकलं आणि तेव्हा प्रयत्न केला आणि ते झालं ते. येस आवाज थोडंसं म्हणजे थोडंसं होतं असं वाटतं की आहे. आणि म्हणजे इथं पण काय होतं इथं नाही ते आम्ही जिथं सकाळी रामतीर्थावर गेलो तिथं पण खूप मोठी हिस्ट्री आहे आम्हाला हां थोडीशीच माहिती तिथली खूप मोठी हिस्ट्री आहे पण इथल्या लोकल्सला पण जास्त माहीत नाही आणि नाही लोकल्सला माहिती पण तिथे लोकल्स नव्हते So, आणि सांगत आमचं पण बाहेरलं नाहीत खूप. आणि सांगत पण नाही सांगतात ते पण ॲटिट्यूड गोड नाहीये. फुल बेळगावकरांचं नाव नाही खराब करायचं. ऑफ ॲटिट्यूड. आणि इथं सध्या तरी यात्रा चालू आहे आणि या यात्रेमध्ये एवढं लुटतात एक 25 बॉटल 30 ला विकतात. 25 अगं 20ची बॉटल 30ला. हो, इकडे आम्ही सकाळी नाही आम्ही जेव्हा रामतीर्थवरून आलो त्या मंदिरावरून तेव्हा तिकडे येता आम्हाला म्हणजे थोडंसं कोल्ड्रिंक घ्यायचं होतं आणि आम्ही जस्ट एक थोडंसं नाही, आम्हाला जास्त कोल्ड्रिंक हां, त्यांनी आम्हाला खूप महाग सांगितलं म्हणून हां आम्ही एकच घेतलं. आम्ही म्हणजे सांगतो आता त्यात काय Guys, तुम्ही आम्ही फॉलो करा म्हणजे आमच्याकडे पैसे तरी येतील काहीतरी प्लीज. येस या गोष्टीवरनं तुम्ही एकदा सबस्क्राईब फॉलो आणि व्लॉग जाणारच आहे मग सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जसं की आम्ही म्हणजे पुढे जाऊन ह्या बेळगाव सिटीमधले की पुढे राहू दे आम्ही पुढे जाऊन बेळगाव सिटीमधले वेगवेगळे म्हणजे छोटेसे क्रिएटर्स हो किंवा बेळगाव सिटी नाही ते नाही म्हणते मी बेळगावमधले गोष्टी असे बरेच एक्सप्लोर hidden करेन. places हां त्यांची एक्सप्लोर history काढून आम्ही तुम्हाला दाखवू. येस एक्सप्लोर करायला भेटतील आणि आम्हालाही फिरायला भेटेल. येस आमचं पण तेच मोटिव्ह आहे फिरायचं पण आहे. सो आता आम्ही यात्रेमध्ये जाणार आहे आणि तिथे काय टेस्ट नाही काय म्हणतात त्याला त्या पाळण्यांना काय म्हणतात झोके ते जे फन फेअर हां यात्रा तीच त्याच्यात जाणार आहे आणि तिथं म्हणजे काय म्हणतात त्याला तिथं जाईंट व्हील आणि काहीतरी ड्रॅगन म्हणून आहे तिथं पण जाणार आहे. सो लेट सी.
आहे